ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, सर्वपक्षीय शोकसभेत लालकृष्ण अडवाणी यांचं आवाहन. सिंचन खर्चाचं गणित चुकलं, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कबुली. पोलीस अधिकाऱ्यांवरील कारवाई प्रकरणी शिवसेना आक्रमक, पालघर बंदची हाक. झी न्यूज झी बिझनेसच्या संपादकांना अटक, कव्हरेज थांबवण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप. स्वतःच्या कामगिरीवर सचिनही नाराज, निवड समितीशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला ज्याप्रमाणे ठाकरे परिवार एकत्रित आला, त्याप्रमाणे यापुढेही ठाकरे परिवारानं एकत्रित यावं असं आवाहन लालकृष्ण अडवाणी यांनी केलंय. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन केलं होतं. या शोकसभेत त्यांनी हे आवाहन केलंय. राज्यातील सिंचनावरच्या खर्चाचं गणित साफ चुकल्याची कबुली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. काही जणांना खुश करण्यासाठी काही अवास्तव निर्णय घेतले गेल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या कारभारावर अप्रत्यक्षपणे टीकाही केली. राज्य सरकारनं धुळे जिल्हा दुष्काळ सदृश म्हणून जाहीर केलाय. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यापासून सिंचनाची समस्या गंभीर आहे, पण बिलाडी कोंडाणे इथल्या शेतकऱ्यांनी श्रमदानातून शेतात छोटे छोटे बंधारे बांधून पाणी अडवलंय. त्यामुळे 5,000 शेतकऱ्यांना बारमाही पिकं घेणं शक्य झालंय. फेसबुक प्रकरणी पालघरच्या पोलीस अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेनं आज पालघर बंदची हाक दिली आहे. शाहीन धाडा आणि रेनी श्रीनिवासननं फेसबुकवर टाकलेल्या बाळासाहेबांवरील पोस्टमुळे दोघींनाही अटक झाली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक रवींद्र सेनगावकर आणि पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर जिंदाल ग्रुपकडून कोळसा घोटाळ्याचं कव्हरेज थांबवण्यासाठी जाहिरात स्वरूपात 100 कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी उद्योगपती आणि काँग्रेस खासदार नवीन जिंदाल यांनी तक्रार दाखल केली होती. ठाण्यातील वाहतूक व्यवस्थेवरचा भार कमी करण्यासाठी लवकरच लाईट रेल ट्रान्सपोर्ट आणि ट्रामच्या गाड्या धावणार आहेत. पालिका हद्दीतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पालिकेच्या वतीनं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापूरच्या पंचगंगेचा तीर आज उधळून निघालाय. पहाटे 3 वाजल्यापासून तब्बल 51,000 दिवे लावण्यात आलेत. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या कामगिरीवर स्वतः सचिनही नाराज आहे आणि त्याबाबत सचिननं सिलेक्टरशी सविस्तर चर्चा केली आहे. सचिनच्या निकटवर्तीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.